मतीने मी सुरू करू इच्छितो. सर्वांना नमस्कार. माझं नाव राहुल भट. गेले 2 वर्ष मी चंदूकाका सराफांची जी बारामतीला जी गोशाळा आहे तर ती गोशाळा आणि ती शेती पाहत आहे. मी माझं शिक्षण पुण्यात आणि त्यानंतर IIT बॉम्बेला केलेलं आहे. माझा जो विषय तर आता माझा जो विषय आहे की गेल्या 5 वर्षापासून पूर्ण विषमुक्त शेतीकडे माझं लक्ष आहे. आणि ही जी आता आपण पाहत आहोत की भारतात बरेचसे गोशाळा उघडत आहेत. आपण पाहत असाल की आधीच्या काळात फार गोशाळा वगैरे नसायच्या. कारण ते का व्हायचं की प्रत्येक जो शेतकरी असायचा तो स्वतःकडे 3-3, 4-4 गायी ते स्वतः तो पाळायचा आणि ती गायी पूर्ण म्हातारी होईस्तोपर्यंत तो त्याची रक्षा करायचा. पण आता कसं होतंय की गाय पाळणंसुद्धा ते इतकं खर्चिक होऊन गेलं आहे, तर त्यामुळे बऱ्याचशा गायी ज्या असतात त्या रस्त्यावर येऊन जातात. तर आम्ही आमच्या गोशाळेत ज्या 210 गायी आता आहेत आणि या पुढच्या 6 महिन्यात ते 500 गायीपर्यंत जातील असा आमचा अंदाज आहे. तर तुम्ही विचार करा की या 210 गायींपैकी फक्त 6 अशा गायी आहेत ज्या दूध देतात. तर त्यामुळे आमचं असं हमारा ऐसे मानना है कि गाय से जो दूध निकलता है वो उसका सबसे उत्तम प्रसाद नहीं, पर उसका जो गोबर और गोमूत्र होता है वो सबसे उत्तम प्रसाद है, ऐसे हम मानते हैं. आणि मागच्या काही 100-200 वर्षामध्ये जो शेतकरी आणि गायीचा जो संबंध तुटला आहे तो त्याला आम्ही आता परत आणायचा आम्ही प्रयत्न करतोय. क्योंकि गाय और किसान ऐसे ही 2 लोग हैं जो हमें दिन ब दिन हमें जीवन दान देते रहते हैं. तो हमें इन दोनों का संगोपन करना चाहिए. तर दयोदय गोशाळा मळद इथे आम्ही आता एक जैविक प्रयोगशाळासुद्धा बनवली आहे. तर तिथे आम्ही अनेक जैविक औषधंसुद्धा बनवतो. त्यासोबत आम्ही शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णामृत नावाचं फर्टिलायझर बनवतो. हे तुम्ही तुमच्या पाण्यातून तुम्ही तुमच्या पूर्ण शेतीला वगैरे तुम्ही देऊ शकता. इथे शेतकरी कोण आहेत फक्त हात उचलू शकाल का तुम्ही? ठीक आहे. तर बरेच शेतकरी इथे म्हणजे आहेत. इथे आता असं लक्षात आलं आहे की मी नियमसागरजी महाराजांना 3 महिन्याआधी शिरोळला भेटलो होतो. तेव्हा मी हे भुबनाळला भेटलो होतो मी त्यांना. सॉरी माझं भूगोल थोडं कच्चं आहे पण सायन्स ठीकठाक आहे. हां. तर तिथे त्यांना आम्ही त्याच दिवशी आम्ही त्यांना प्रॉमिस केलं होतं की पूर्ण विषमुक्त शेती आणि पूर्ण नॅचरल फूड म्हणजे फक्त ह्युमनसाठी नाही पण आपल्या गायींसाठी पण ते देऊ इच्छितो म्हणून. तर त्यामुळे आम्ही हा जो लिक्विड डेव्हलप केला आहे आम्ही त्याच्यावर आधारितच आता पूर्ण शेती वगैरे करतो. मी आता तुम्हाला काही वेळात आम्ही आमच्या शेतात उगवलेली मका दाखवणार आहे. आम्ही आमच्या शेतामध्ये हे पूर्ण भाजीपाल्या फळं वगैरे आम्ही पूर्ण याच लिक्विडने करतो. महाराजजींचे असे आदेश होते की ही जी आपण आता शेती करता तर शहरी भागातसुद्धा अगदीच शेतकऱ्यांनीच वापरलं पाहिजे असं पण काही नाही आहे. ह्यात हे खत जे असं आहे की तुम्ही तुमच्या घरीसुद्धा जर तुमच्या 4 लोकांपुरती जर तुम्ही भाजी उगवत असाल तर ती पण तुम्ही एक एक करून तुम्ही स्वतः जर विषमुक्त खाल्ली तर आपले पुढचे बरेचसे आजार जे होतात तर ते खूप कमी होतील. मी हे तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सनी सांगू शकतो कारण सिंजेंटा आणि इफ्कोसारख्या कंपनीशी निगडीत मीही एक 10 वर्ष काम केलेलं आहे. तर शेतकऱ्यांना हे शेतीचे औषध या नावाने ज्या विषारी गोष्टी दिल्या जातात ते आपल्याला किती घातक असतात तर त्याचा अंदाज तुम्हाला आता नसेल. पण ते तुम्हाला आता हळूहळू कळत असेल की आता भारतात पण असे काही एरिया आहेत की जिकडे प्रत्येक घरात तुम्हाला एक कॅन्सरचा पेशंट सापडेल. आणि तुम्हाला आता या काही मागच्या 20-25 वर्षात हे लक्षात येत असेल की सिझेरियन डिलिव्हरीचं प्रमाण जास्त वाढतं आहे. म्हणजे आईच्या पोटातून बाळ पण अबॉर्शन होणं ते याचे केसेस खूप वाढत आहेत. तर हे सगळं आपल्या कुठे ना कुठे आपल्या शरीरामध्ये जे विष एकत्र होतं हे त्याच्यामुळे होतं आहे. तर त्यामुळे पूर्ण विषमुक्त शेती करावी. तुम्हीही तुमच्या घरी जर तुमच्या स्वतःपुरती जर तुम्ही थोडीफार जी भाजी आहे तुम्ही बाहेरून घेण्यापेक्षा जर तुम्ही स्वतः करत असाल तर ते खूप चांगलं आहे. आता कसं होऊन गेलं आहे हे जे शेती करणारे शेतकरी आहेत तर त्यांचं पण खूप शोषण हे औषध विकणारे कंपनी करतात. मग त्यामुळे मग ते काय करतात की फक्त नफा वाढवण्यासाठी
ते खूप विषारी गोष्टींचा वापर करतात. मी 1 मिनिट थांबतो. तर विषमुक्त शेतीकडे वळत असताना आता इथे तुम्हाला जाताना इथे मागे बघा, आमचा मुलगा तो आमच्या शेतातले मका घेऊन येत आहे. तर ही जी मका तुम्ही पाहताय ती फक्त 2 महिन्याची मका आहे. त्याला अजून 1 ते 1.5 महिना अजून ते शेतावर राहायचं आहे, पण त्याला आता ऑलरेडी कणीसंसुद्धा लागलेली आहेत. आणि शेतकरी जे असतील ते त्यांना फक्त आकडा मी सांगतो की आता हा 1 एकर जो आम्ही मका लावला आहे, तर त्याची पूर्ण लेबर, त्याच्या बियाणांचा खर्च, त्याच्यात आम्ही जे आमचंच खत जे वापरतोय मी त्याचाही खर्च याच्यात जोडलेला आहे. तर त्याला पूर्ण मिळून 14,000 रुपये असा खर्च आला आहे. आणि आता प्लॉट आता या क्षणी पाहता आमचा असा अंदाज आहे की 30 टन तरी एकरी मका आम्हाला मिळून जाईल. तर याचा अर्थ असा आहे की इथे आता बघा तुम्ही, हा 2 महिन्याचा मका आहे आणि हा मी आमच्या शेतातून परवा काढला होता. इथे तुम्ही पाहू शकता, इथे खाली जी मुळं आहेत ही तुम्ही रासायनिक शेती केली तर अशा मुळा तुम्हाला दिसणं शक्यच नाही आहे. म्हणजे आम्हाला हा मका सुद्धा उकरून काढायला आम्हाला एक अर्धा तास लागला. पण आता हे म्हणजे कसं आहे, आता हा मक्याचा मुरघास आम्ही करून जर आमच्या गायींना दिलं तर बाहेरून येणारा मुरघास आम्ही तो पूर्णपणे बंद करून टाकू आणि आम्ही आमच्या गायींना सुद्धा पूर्ण विषमुक्त अन्न आम्ही देऊ शकू. तसं जर झालं म्हणजे ते आता या वेळेसपासून ते होणारच आहे. तर पूर्ण विषमुक्त अन्न जर तुम्ही तुमच्या गाईलाच दिलं तर गाईच्या पोटात जे चांगले जीवाणू असतात ते अजून बळकट होतील आणि त्यानंतर ते विष तुमच्या दुधात सुद्धा उतरणार नाही. तुम्हाला दुधात किती शहरी लोकांना तर कल्पना असेलच की दुधात आता किती प्रकारची भेसळ होते. तर त्यात दुसरी भेसळ म्हणजे जर तुम्ही विषारी जर गोष्टी तुम्ही तुमच्या गाईला दिलेत तर तेच तुमच्या त्या दुधात उतरतं. मग तुम्ही त्या दुधाचा आटवून वगैरे मग तुम्ही त्यातले मिठाई वगैरे केले तर तुमची ती एक बर्फी तुम्ही खाल्लेली ती म्हणजे विषाची एक गोळी असते. तर त्यामुळे आम्हाला ते पूर्ण थांबवायचं होतं. गायींचं पण जे आरोग्य असतं ते आमच्यासाठी का महत्त्वाचं आहे ते आम्हाला कळलेलं आहे. तर त्यामुळे आम्ही असता ही शेती करतो. मी इथे मागच्या बाजूला आमचे जे खताचे जे फ्लायर्स आहेत ते मी तुमच्यासाठी ठेवून जाईन, त्याला प्लीज आवर्जून तुम्ही पहा. आम्ही आता वांग्याची रोपं जी आमची शेतात लावली होती ती रोपं लावल्यानंतर आम्हाला 25व्या दिवशी त्याला वांगी लागायला लागली आहेत. शेवंती, झेंडू ही फुलं याच्यासाठी जर तुम्ही हे वापरलं, आता इथे गौरवाड आणि या परिसरात लोक वापरत आहेत, तर ती शेवंती तुम्ही छाटून बाहेर काढल्यानंतर ते 5 दिवस ताजे राहतात बाजारात. हे असं सर्वसाधारण होत नाही. तर हे असं का मी म्हणतोय की युरियाचा जो शोध आहे तो 1935ला लागला, पण ते त्याच्या आधी आपले जे पूर्वज होते ते शेती करत नव्हते का? 1970ला जेव्हा हरित क्रांती झाली तेव्हा भारतात पहिल्यांदा युरिया आला, पण त्याच्या आधी पण शेती आपल्याकडे नीट चांगली होत होती. तर त्याचं कारण असं आहे की आपली माती तेव्हा जिवंत होती आणि त्यानंतर ही जी बाहेर रासायनिक खतं जेव्हा आली तर तेव्हा त्याचं मार्केटिंग असं केलं की की तुम्ही जर रासायनिक खतं वापरली तर तुमचं उत्पन्न वाढेल म्हणून. ते आधी काही 10-15 वर्ष ते वाढलं होतं. 1975 साली गव्हर्नमेंटनी लोकांना कीटनाशक म्हणून DDT सुद्धा वापरायला परवानगी दिली होती. आपल्याला त्यानंतर आज 50 वर्षानंतर कळतंय की DDTमुळे आणि त्याच्यानंतर ते जे रसायन तयार होतात DDTमध्ये ते 1 नंबर कारण आहेत की ज्यामुळे आता जगात कॅन्सर पसरतोय. तर त्यामुळे कुठलीही रसायनं वापरताना ते खूप विचारपूर्वक केलं पाहिजे. आणि कसं असतं, आदमी की ज़रूरतों के लिए जितना है उतना प्रकृति हमें दे सकती है, पर अगर लोभ अगर आपके अंदर आ गया तब कोई कुछ नहीं कर सकता है. आणि ते असं आहे, आम्ही असंही म्हणत नाही की तुम्ही पूर्ण सेंद्रिय आणि नॅचरल शेती केली की तुमचा घट होतो म्हणून. इथे गौरवाडला आमचे एक शेतकरी आहेत हिराचंद उगारे म्हणून, तुम्ही त्यांचं ऊस वगैरे जाऊन पाहू शकता. 9 महिन्याचा खोडवा ऊस आहे आणि त्यांनी गेली 9 महिने फक्त प्रति महिन्याला 20 लिटर एकर असं आमचं कल्चर वापरलं होतं.
आज तो ऊस 20 फुटी ऊस 25 कांड्यांवर गेलेला आहे आणि प्रत्येक ऊसाचं वजन हे 3 किलोच्या जवळ भरत आहे. त्यांचा असा अंदाज आहे की त्यांचा खोडवा ऊस सुद्धा त्यांना यावेळेस 75 टन एकरी देऊन जाईल. तर विषमुक्त तर आहेच आहे, पण जी सेंद्रिय शेती केल्यामुळे तुम्हाला उत्पन्न कमी मिळतं हे जे तुम्हाला आपल्याला खूप असं ऐकायला मिळतं हे पूर्णपणे खोटं आहे. आणि अजिबात कोणाची नावं न घेता आम्ही काय करतोय, आम्ही आमच्याच शेतात आम्ही तीच पिकं आम्ही स्वतः उगून आम्हाला ते आमच्याकडे आकडेसुद्धा आहेत, ते प्लीज तुम्ही पाहून घ्या. आणि मेरा आप सभी से ये अनुरोध है कि शहर में जो आप लोग रहते हैं, आपके घर में कम से कम 200-300 स्क्वायर फुट तो जगह सबके पास तो ज़रूर होगी. तो 200-300 स्क्वायर फुट में आप हफ्ते में 8 किलो सब्जी आप खुद के लिए उगा सकते हैं, जो हरी पत्ती वाली सब्जियां होती हैं. तो जो धनिया है, मतलब बाहर सब्जी वाले से 2 रुपये के लिए धनिया के लिए झगड़ा करने से अच्छा है आप खुद के घर में आप शुद्ध धनिया आप खाइए. मेथी लगा सकते हैं आप, पुदीना लगा सकते हैं, बाकी बहुत सारी सब्जियां हैं. एक मेरे पास एक छोटी लिस्ट है जो जयसिंगपूर में हे आपल्याला नंतर भोजकर सर सांगतीलच की जयसिंगपूरमध्ये एक जागा आहे जिकडे शुद्ध आपल्या ज्या देशी बियाणं आहेत तीच मिळतात. बऱ्याच पालेभाज्यांच्या त्या बियाणं आहेत, ते तुम्ही तिकडे जाऊन घेऊ शकता. फारच कमी किमतीत तुम्हाला त्या भाज्या मिळतील. ह्यानंतर तुम्हाला कोणाला जर घरी भाजी कशी उगवायची आहे, ती कशी करायची आहे याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर आमच्या फ्लायरवर आमचा नंबर आहे. मला तुम्ही दिवसभरात कधीही फोन करू शकता. मी गोशाळेतच राहतो, तर मी तुम्हाला त्याचं योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला घरीच तुमची भाजी तुम्हाला कशी उगवता येईल आणि ती कशी तुम्ही खाऊन तुमचं आरोग्य नीट व्हावं म्हणून मी त्याच्यासाठी प्रयत्न करेन. तर तुम्ही जरूर फोन करा आणि आमच्या गोशाळेत आम्हाला आणि आमच्या गायींना भेटायला जरूर या. धन्यवाद. दादा नंबर सांगावा. माझा नंबर जर कोणी लिहून घेत असेल तर प्लीज लिहून घ्या. मी दोन्ही मराठी आणि इंग्रजीत नंबर सांगतो. मराठीत 9511 604 514, इंग्लिशमध्ये 9511 604 514. माझं नाव आहे राहुल भट. मी राहणारा दयोदय गोशाळा, मळद, बारामती इथे. मागच्या आठवड्यात आम्ही डोंगरगडला सुद्धा जाऊन आलो होतो. तिथे श्री विद्यासागरजी महाराजांचेही दर्शन झाले. तर तिथेही ज्या दयोदय महासंघाच्या अंतर्गत ज्या 150 गोशाळा आहेत, त्या सगळ्या गोशाळ्यांना आम्ही हे जे खत कसं बनवायचं याचं आम्ही प्रशिक्षण देऊन पूर्ण भारतभर आपण जितकं शक्य आहे तितके विषमुक्त शेती आपण ती करू. कारण कसं आहे, फक्त तुमचीच शेती विषमुक्त आहे आणि बाकी सगळे जर रासायनिक वापरत असतील तर ते विष तुमच्या अन्नात ते नंतर उतरून येणारच आहे. त्यामुळे हे तुम्ही जास्तीत जास्त लोकांना ते जितकं हे होईल तसं चांगलंच आहे. मागच्या 8 महिन्यात आम्ही आमच्या शेतापासून सुरू करून आजूबाजूचं आता 150 एकर जी जमीन आहे ती पूर्ण आता आम्ही सेंद्रिय शेती आम्ही शेतकरी बांधून घेतले.